निवडणूक आयोगाच्या कामकाजाविरोधात काँग्रेस येत्या 12 तारखेला मशाल मोर्चा काढणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने मशाल मोर्चा काढला जाणार आहे। लोकशाही वाचवण्यासाठी नागरिकांनी जागृत झालं पाहिजे म्हणून हा मोर्चा काढला जाणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुंबईतील निरीक्षकांची मातोश्रीवर उद्या दुपारी बैठक होणार आहे। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने मुंबईमध्ये निरीक्षक नेमलेले आणि त्यांना विविध विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। त्यांच्याकडून महापालिका तयारीचा आढावा घेण्यासाठी उद्याची बैठक बोलावण्यात आली आहे। माजी नगरसेवक संजय तुर्डे मनसेला जय महाराष्ट्र करणार आहेत आणि गेल्या काही महिन्यांपासून संजय तुर्डे हे मनसेपासून अलिप्त होते आणि त्यांच्या पत्नी मिनल तुर्डे मात्र संघटनेत क्रियाशील होत्या। संजय तुर्डे यांच्या नाराजीचं कारण मात्र कळलेलं नसलं तरी शिवसेना शिंदे गटामध्ये ते सामील होणार असल्याचं सूत्रांकडून कळतं। येत्या सोमवारी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे। राहुल गांधींचा फिक्सिंगचा आरोप म्हणजे फेक नॅरेटिव्ह आहे आणि खोट्या बातम्या पसरवून लोकांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे। राहुल गांधींच्या आरोपांना एकनाथ शिंदेंनी उत्तर दिले तर लोकसभेत जागा जास्त जिंकल्यानंतर मवियानं ब्र ही काढला नव्हता, मात्र विधानसभेत हरल्यानंतर मात्र आरोप करत असल्याचं शिंदे म्हणाले। राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये फिक्सिंग झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला। त्यांनी लेख लिहून निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला आणि तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय। लेखाला लेखानं उत्तर देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याचा निर्णय घ्यावा, त्यात आम्ही काहीही बोलणार नसल्याची प्रतिक्रिया दोन्ही बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। उद्धव आणि राज ठाकरेंच्या संभाव्य युतीबाबत एकनाथ शिंदेंनी भाष्य केले। लोकशाहीत कोणालाही कोणासोबत युती करण्याचा अधिकार असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले, तर दुसरीकडे जर तरवच बोलणं योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आणि दोन्ही भावांची युती झाल्यानंतर बोलणार असल्याचं शिंदेंनी सांगत अधिक बोलणं टाळलं। आदित्य ठाकरे हे पावसाळ्यात जेल वारी करू शकतात असा दावा मंत्री नितेश राणे यांनी केलाय। देनामौर्य प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू असल्याचं देखील राणेंनी म्हटलंय। देनामौर्यचे कोणासोबत संबंध आहेत ते सर्वांना माहिती असल्याचंही त्यांनी म्हटलंय। 5 लाख लाडक्या बहिणींचं केवायसी अपूर्ण राहिलंय आणि केवायसी पूर्ण नसल्यानं लाभ देण्यात अडचणी येतात। लाडक्या बहिणींचा निधी महिला आणि बालकल्याण विभागाकडे पडून आहे। शालेय बस चालकांची दर आठवड्याला मद्यपान चाचणी होणार आहे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी बस चालकांची पार्श्वभूमी सुद्धा तपासली जाणार आहे। शालेय शिक्षण विभागानं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। कल्याणमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली। उंभाणी, वासुंदरी रोड आणि टिटवाळा परिसरातल्या बेकायदा बांधकामं ही जमीनदोस्त करण्यात आली। सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी ही कारवाई केली आहे। मुंबईतील घोडबंदर मार्गावरच्या वाहतुकीत आजपासून बदल करण्यात आलाय। नळपाडा पाईपलाईन इथं 4 पिलरवर लोखंडी गर्डर टाकण्याचं काम करण्यात येणार आहे। त्यामुळे कापूरबावडी वाहतूक उपविभागाच्या हद्दीत घोडबंदर मार्गावर 3 दिवस सर्व प्रकारची वाहतूक ही बंद ठेवण्यात येणार आहे। बोरिवली मुलुंडमध्ये भटक्या कुत्र्यांचं प्रमाण वाढले। मुंबईच्या सीमेलगतच्या भागातून येणाऱ्या कुत्र्यामुळे ही संख्या वाढल्याचं सर्वेक्षणात उघड झालंय। महापालिका आणि ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल इंडियानं केलेल्या सर्वेक्षणामध्ये हा निष्कर्ष काढण्यात आला। सुट्टीच्या काळामध्ये कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मुंबई ते गोवा 14 जूनला विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। कोकण रेल्वेनं मुंबई ते मडगाव दरम्यान एक मार्गी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतल्यामुळे कोकणामध्ये जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। आयटीआय प्रवेशासाठी 27 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली। विद्यार्थ्यांसाठी 6 जूनपासून चॅटबॉटची ही व्यवस्था सुरू केली आहे। सध्या राज्यामध्ये 78,406 विद्यार्थ्यांनी आयटीआयला प्रवेश घेतलाय। मुंबई महापालिकेच्या शाळा 16 जूनला सुरू होणार आहेत आणि शाळांच्या तयारीचा 13 जूनला आढावा घेतला जाणार आहे। सोयीसुविधा अद्ययावत आहेत का याबाबत विचारमंथन केलं जाणार आहे। देशात प्रवासी वाहनांच्या विक्रीमध्ये घट झाली आहे। मे महिन्यामध्ये वाहन विक्रीत 3% घट झाली। छोट्या कार विक्रीला सर्वाधिक फटका बसलाय। सण उत्सव काळामध्ये विक्रीमध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे। मोबाईल केवळ चेन नव्हे तर अपरिहार्य गरज असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिलाय। सांगलीमध्ये मोबाईल टॉवरला ना हरकत प्रमाणपत्र नाकारल्यावरून हा खटला सुरू होता। याबाबत न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवले। चुकीच्या माहितीमुळे मोबाईल टॉवरना विरोध करता येणार नाही असं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय। पश्चिम रेल्वेवर सलग 3 दिवस रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे। मीरा रोड आणि भाईंदर दरम्यान मेट्रो 9च्या गर्डर लॉन्चिंगसाठी 3 दिवस रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे।
आज, उद्या आणि सोमवारी मध्यरात्री 1:15 ते पहाटे 2:15 पर्यंत हा रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येईल। या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवरील वेळापत्रकात बदल करण्यात आलाय आणि शेवटच्या लोकलसह अनेक लोकल रद्दही करण्यात आल्या। गणेशोत्सवासाठी रेल्वेचं आरक्षण करणाऱ्यांसाठी ठाणे रेल्वे स्थानकात 2 अतिरिक्त खिडक्या सुरू करण्यात आल्या। त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळालाय। त्यामुळे इतर आरक्षण खिडक्यांवर होणारी गर्दी कमी होणार आहे। संजय राऊतांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना त्यांच्या नरकातलं स्वर्ग पुस्तकाची प्रत पाठवली होती आणि यावर संघ परिवारातल्या अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या। राऊतांनी एक्सवर पोस्ट करत त्यांचे आभार मानलेत। संघ परिवारातील अनेक मित्रांनी पुस्तक वाचून अभिप्राय कळवले। मी त्यांचा आभारी आहे असं ट्विट संजय राऊत यांनी केलं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता 3 टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता आहे। ईव्हीएमच्या अभावामुळे एका टप्प्यामध्ये निवडणुका कशा घ्यायच्या असा प्रश्न निर्माण झाला, कारण राज्यामध्ये एकाच दिवशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 1.5 लाख ईव्हीएमची गरज भासणार आहे आणि त्यामुळे या निवडणुका 3 टप्प्यात होण्याची शक्यता आहे। या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ऑक्टोबरमध्ये घेण्याची तयारी आयोगानं सुरू केल्याची माहिती मिळते। नवी मुंबईतल्या कोपरखैरणमध्ये हुक्का पार्लरवर कारवाई करण्यात आली। यावेळी हुक्क्याच्या साहित्यासह 3 गाळे जप्त करण्यात आले। या प्रकरणात पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। ठाणे वाहतूक विभागाच्या कार्यालयाबाहेर ठाणेकरांनी टोईंग व्हॅन विरोधात चक्काजाम आंदोलन केलं। वाहतूक विभागाच्या कार्यालयाबाहेर एक 4-चाकी कार आणून रस्त्यावर उभी केली। मुंबई एअरपोर्टच्या टर्मिनल 2 इथून प्रीपेड रिक्षा सेवेला सुरुवात होणार आहे। महिना अखेरपर्यंत एअरपोर्टवरून प्रीपेड रिक्षाला सेवेला सुरुवात होणार आहे। यासाठी पायाभूत सुविधा आणि सॉफ्टवेअर उभारण्याचं काम सुरू आहे। रिक्षा चालकांना जादा भाडं आकारू नये आणि प्रवाशांना सेवा मिळवण्यासाठी प्रीपेड रिक्षा सेवा सुरू होणार आहे। मुंबईतल्या कोस्टल रोडला टेट्रापॉडची सुरक्षा आता असणार आहे। कोस्टल रोडला समुद्राच्या लाटांचा धोका आहे आणि लाटांपासून संरक्षणासाठी टेट्रापॉडचा वापर केला जाणार आहे। कोस्टल रोडभोवती टेट्रापॉड टाकण्यास सुरुवात केली आहे। नेरूळ रेल्वे स्थानक परिसरातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या 159 वाहनांवर कारवाई केली। सीवूड वाहतूक शाखेच्या पथकानं कारवाई केली। या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात दुचाकींचा समावेश आहे। वाहतूक कोंडीतून सुटका झाल्यानं नागरिकांसह चालकांनी समाधान व्यक्त केले। राज्यातील कोरोना रुग्णसंख्या 1276 वर गेली आहे। मुंबई शहरात सर्वाधिक 612 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे आणि 24 तासात 114 नव्या रुग्णांची नोंद झाली। एकाचा मृत्यू झाला तर राज्यात आतापर्यंत 18 कोरोना बळी गेलेले आहेत। भिवंडीच्या ग्रामीण भागात भात शेतीच्या कामांना आता वेग आलाय। पावसामुळे गेल्या 2 आठवड्यांपासून शेतीची कामं खोळंबली होती, मात्र आता पावसानं उघडीप दिली आहे। त्यामुळे शेतकरी शेताकडे आता वळलाय। शेतामध्ये पॉवर टेलरच्या सहाय्यानं शेती मशागतीची कामं सुरू झालेली आहेत। शहापूर तालुक्यातल्या ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली। विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस कोसळला। शहापुरातमधल्या धसई इथे लग्न समारंभात जोरदार पाऊस कोसळला आणि त्यामुळे वऱ्हाडी मंडळींची चांगलीच धांदल उडाली। मंडप उडाल्यानं लग्नाच्या वेळी मोठा खोळंबा झालेला पाहायला मिळाला। ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचं निधन झालं। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। ठाण्यातल्या राहत्या घरी अल्पशा आजारानं त्यांचं निधन झालं। त्यांच्या निधनामुळे राज्यानं एक अत्यंत प्रगल्भ सखोल विचार करणारं व्यक्तिमत्व गमावलंय। पावसामुळे सुक्या मासळी विक्रेत्यांचं मोठं नुकसान होत आहे। मासळी भिजल्यामुळे मुंबईत सुक्या मासळीचा व्यवसाय करणाऱ्या हजारो कोळी महिलांना मोठा आर्थिक फटका बसतोय। त्यांना पीक विमा योजनेतून अर्थसहाय्य देण्याची मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीनं केली आहे। ठाणे 40 वर्ष जुन्या इमारतीचा काही भाग कोसळला। सुदैवानं या दुर्घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही। ठाण्याच्या कोळशेत रोड परिसरात ही दुर्घटना घडली। मुंबईच्या बांद्रेमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकासह 3 पोलिसांचं निलंबन केलं। खेरवाडी पोलीस ठाण्यातले सहाय्यक पोलीस कर्तव्यावर उपस्थित नसताना वैयक्तिक फायद्यासाठी काही वाद हाताळल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। या प्रकरणात विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। मुंबई मनपाच्या स्वच्छता निरीक्षकाला लाच मागितल्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे। विविध कंपन्यांना मनपाकडून परवानग्या मिळवून देण्यासाठी सल्ला देणाऱ्या एका कंपनीकडून या स्वच्छता निरीक्षकानं 2 लाख रुपयांची मागणी केली होती।